नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करता येण्यासाठी एक राज्य एक नोंदणी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। तसेच घर बसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। राज्यामध्ये सध्या प्रत्येक विभागासाठी निश्चित करून दिलेल्या क्षेत्रीय दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये घरांच्या खरेदी विक्री, भाडे करार आणि अन्य नोंदणीसाठी हे जावं लागतं। शहरी भागामध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खूप गर्दी असते, बराच काळ तिष्ठत बसावं लागतं। लवकर क्रमांक लागावा किंवा काम लवकर व्हावं यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतात। राज्यातील कोणत्याही कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची मुभा मिळाल्यानंतर नागरिकांची मोठी सोय होईल आणि भ्रष्टाचाराला काही प्रमाणामध्ये तरी आळा बसण्याची शक्यता आहे। कोणत्याही कार्यालयामध्ये दस्त नोंदणी केली तरी सरकारला महसूल मिळणारच आहे आणि नागरिकांना त्रास कमी होईल। महसूल, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी खात्यांच्या 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना फडणवीस म्हणाले। त्यानंतर फडणवीस म्हणाले की राज्यातील जमीन मोजणीसाठी GIS तंत्रज्ञानावरती आधारित ई-मोजणी राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे। पासपोर्ट कार्यालयाप्रमाणेच भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यामध्ये 30 कार्यालयांमध्ये भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे। राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवरती स्थायिक असलेल्या लोकांच्या आता त्यांच्या जमिनीचं स्वामित्व किंवा मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोनद्वारे GIS सर्वेक्षण आणि गावठाण भूमापन करण्यात येणार आहे। PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचा ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत। जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण आणण्यात येणार असून भूसंपादन प्रक्रिया देखील ऑनलाईन करण्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे। रेडी रेकनरचे दर गावनिहाय, प्लॉटनिहाय मिळवता येणार आहेत। वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी अधिमूल्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनवण्याची कार्यवाही देखील आता करण्यामध्ये येणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुम्ही तुमच्या जमिनीचे दस्त कोणत्याही कार्यालयामध्ये नोंदवू शकता। त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाण्याची काही गरज नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।